नमस्कार मित्रांनो, लक्ष करिअर पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा महत्त्वपूर्ण प्रश्न. एका स्टँडवर काही मोटारसायकली व काही 3 चाकी रिक्षा उभ्या आहे. त्यांच्या चाकाची एकत्रित संख्या 45 आहे व हँडलची संख्या 19 आहे. तर त्या स्टँडवर मोटारसायकली व रिक्षा अनुक्रमे किती उभ्या आहे? पहा मित्रांनो, मोटारसायकली यांची संख्या आपण x मानू आणि रिक्षा याची संख्या आपण y मानू. पहा, सायकली आणि रिक्षा यांची एकूण संख्या किती आहे? 19 आहे. हे झालं समीकरण 1. पहा, समीकरण 2 हे त्यांच्या चाकाचे असेल. पहा, सायकलीच्या चाकाची संख्या किती होईल? 2x. रिक्षाच्या चाकाची संख्या होईल 3y. तर त्यांच्या चाकाची एकूण संख्या आहे 45. पहा मित्रांनो, x याचा सहगुणक सारखा यायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला समीकरण 1ला 2ने गुणायचे आहे. पहा, समीकरण 1ला 2ने गुणू. पहा, सर्वप्रथम समीकरण 2 हे खाली लिहून घ्यावे. पहा, समीकरण 1ला 2ने गुणू. 2 गुणिला x 2x, 2 गुणिला y 2y बरोबर 19 गुणिला 2 19 दुणे 38. पहा मित्रांनो, या ठिकाणी x कट होईल, धनचिन्ह ऋण होईल आणि yची वजाबाकी होईल. 3तून 2 गेले 1y. पहा, 45मधून 38 वजा होतील तर वजाबाकी निघेल 7. तर 3 चाकी रिक्षा निघाल्या 7. 3 चाकी रिक्षा निघाल्या 7. तर मोटारसायकलीची संख्या पहा, एकूण संख्या आहे 19. रिक्षा आणि मोटारसायकलची एकूण संख्या आहे 19. त्यातून जर 3 चाकी रिक्षा आपण वजा केल्या तर आपल्याला मोटारसायकली मिळतील. 19मधून 7 वजा केले तर 12 मोटारसायकली असतील. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. पहा, मोटारसायकली 12 आणि 3 चाकी रिक्षा 7 आहे. तर मित्रांनो, आपलं उत्तर निघेल 12 7. पहा मित्रांनो, शॉर्टकट पद्धतीने हा प्रश्न सोडवू. सर्वप्रथम काय करायचं आहे? चाकाची संख्या घ्यायची आहे वजा हँडलची संख्या 19 गुणिला 2. 45 वजा 19 गुणिला 2 करायचे आहे. पहा, 45 वजा 19 गुणिला 2 38. तर 45मधून 38 गेले 7 निघतील, 7 राहतील. तर 7 काय आहे? 3 चाकी रिक्षा. आणि मोटारसायकली 19मधून 7 वजा केले तर मोटारसायकली राहतील 12. अशा पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न सोडवायचा आहे. पुढील प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी आहे. त्याचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.